काय असं काही माइलस्टोन्स टू सेट केलेत का? पैशांच्या दृष्टीने नाही, काही नाही. पैशांच्या दृष्टीने नाही. का माहिती आहे का? कारण की काम करत राहिलो ना तर पैसे येणारच, पण काम करत राहिलो पाहिजे आपण, आणि चांगलं काम करायचं आहे. सो दॅट इज अ प्रोसेस. आणि ह्याच्यामध्ये आई बाबांचा तुला काय सपोर्ट मिळाला? कारण खूप महत्त्वाचा असतो या वयामध्ये. मला असं वाटतं की आपला मुलगा जे रुटीन मुलं करतात ते सोडून एक काहीतरी खूप मोठं ध्येयाने प्रेरित होऊन काही वेगळंच करते. तसं म्हटलं तर थोडंसं एक असं वाटतं की हे डिफिकल्ट असेल तर काय, कारण एक रुटीन पाथ सेट झालेला असतो सगळ्या मुलांचा ना. तर आईबाबांचा सपोर्ट कसा मिळाला ते सांग. नाही, आईबाबांचा सपोर्ट इज नेसेसरी अ लॉट. माझ्या सुरुवाती दिवसांमध्ये, म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली चंडिका आधारची, तेव्हा तर मी बाबांना सांगितलंच नाही की मी असंच करतो आहे काइंड ऑफ. कारण की सांगितलं असतं तर त्यांनी मला कधी करून नसतं दिलं. तर माझं पहिलं स्टोअर जेव्हा कन्वर्ट झालं त्या रात्री मी सांगितलं की हे ॲग्रीमेंट आहे, असं असं मी केलं आहे आणि उद्याचं ओपनिंग आहे. ते खूप ओरडले मला की असं का केलंस, काय केलंस, असं तसं 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 अँड सो त्यांचं पण त्यांना अंधारात ठेवलंस. नाही, सांगितलं असं तुम्हाला नाही, मी तुम्हाला विचारतो की जर का सांगितलं असं तुम्हाला काय करून दिलं असतं का? नाही, मी पण नाही देणार माझ्या मुलाला. प्रॅक्टिकल आहे ना का? आणि त्यांचं पण काही चुकीचं नाही, तुम्ही काय वाईट विचार नाही, मतलब ॲज अ पॅरेंट कुठला पण पॅरेंट्स काय वाईट विचार नाही करत. आयुष्यामध्ये आपण असं काही केलंच नसतं तो त्या वयामध्ये की आई वडील आपल्यावरती ट्रस्ट ठेवतील. तर मला वाटतं त्यांची काही चुकी नसते त्याच्यात, पण मला वाटते आपण त्यांना ते काय म्हणतात त्याला प्रूफ करून दिलं पाहिजे की आपण करू शकतो, करतो आहे. आणि त्याच्यानंतर मग माझं पहिलं स्टोअर सुरू झालं. 6 महिन्यानंतर रतन टाटा सर आले, 8 महिन्यानंतर मग अजून कॉन्फिडन्स झाला. आता राष्ट्रपती मॅडमने ॲप्रिशिएट दिलं, PM नी दिलं, तर मग गोष्टी होत गेल्या. मग चांगल्या आता सपोर्ट आणि हे आहेतच. आता त्यांना उलट अभिमान वाटत असेल तुझा. पण ते कधी मागे लागले का रे की तुझं शिक्षण पूर्ण कर किंवा असं काही? तुम्हाला आता माझ्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कुठे वाटलं की मी एज्युकेशनमध्ये, तर मग कुठे? आता मला एक गोष्ट सांगा, आता मी कुठल्या पण इंडस्ट्रियलिस्ट बरोबर बसणार तर रतन टाटा सर झाले, नाही तर गौतम भाई अदानी झाले, ते मला माझ्या पहिल्या मीटिंगमध्ये हे थोडी ना विचारणार आहेत की तुझ्याकडे डिग्री कुठली आहे. नाही विचारणार. ते मला विचारणार आहे तू करतोस का, एवढं मोठं काम आहे वा क्या बात. तर मला वाटते कुठल्या पण आपण या गोष्टी जर का जुन्या झाल्या आता. नाही, जुन्या झाल्यापेक्षा मला वाटते नॉलेज इज अँड फ्युचर. नॉलेज घेत राहिलं पाहिजे आपण. दॅट इज द थिंग. त्याच्यावरनं मला आता त्या एज्युकेशनवरनं मला एक आठवलं की माझ्याकडे एक CV आलेला. त्या CVची सुरुवात होती आय ॲम अ स्कूल ड्रॉपआउट. आणि बरेच आपण बघतो ना मोठे मोठे बिलियनर्स स्कूल ड्रॉपआउट असतात. वाय दॅट ड्रॉपआउट हॅज बिकम सो कूल नाव? आय बिलीव्ह दॅट ड्रॉपआउट कूलपेक्षा मला वाटते टाईम युटिलायझेशनवरती फोकस करतात. ड्रॉपआउटपेक्षा म्हणजे आज तर मला वाटते की 30-35 इयर्सपर्यंत मुलांना माहिती नसतं आयुष्यामध्ये करायचं काय नेमकं. त्याच्यापेक्षा जर का स्कूल ड्रॉपआउट, कॉलेज ड्रॉपआउट करून 16व्या-17व्या वर्षी जर का फ्युचरबद्दल विचार करायला लागलं, त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट मला वाटत नाही काय असू शकते. अगदी बरोबर आहे. कारण हे आपलं जे एज्युकेशन आहे मला वाटत नाही की त्याच्यामधून काहीतरी तुम्ही नवीन शिकू, नवीन आयडियाज, तेच वर्षानुवर्ष आपण वाचतो आणि आपण भोकंपट्टीच करतो. सी, एज्युकेशन फॉर्मल इज व्हेरी रिस्पेक्टफुल, व्हेरी गुड, बट इफ यू हॅव टू डू दॅट थिंग ओनली. आता मला एक सांगा, कितीतरी मुलं काय नाही काहीतरी दुसऱ्या मतलब काही एक्झाम्पल डिग्रीज घेतात, पण कुठल्या वेगळ्या फील्डमध्ये असतात. सो एंड ऑफ द डे तुम्ही 3-4 वर्ष आयुष्यातली तर तुम्ही तिथेच डायवर्ट केली आहेत. त्याच्यामुळे जर का तेच खरं करायचं असेल तर अमेझिंग आहे ना, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात. ॲब्सोल्युटली. पण जर का मला वाटतं आयडिया आली मला तेव्हा आणि ते सुरुवात केली, दॅट इज अ डिफरंट बॉल गेम. आता तेच मला राहून ह्याचं कौतुक अशासाठी वाटतंय की 16व्या वर्षी सडनली एक मोठा तुझ्या आयुष्यात बदल घडला. मग तोपर्यंत तुझं लहानपण कसं गेलं की यू आर जस्ट लाईक अ नॉर्मल चाइल्ड, की तेव्हासुद्धा तुला नवीन काहीतरी करून बघा, नवीन आयडियाज असं होतं का? एवढं नाही, म्हणजे मी काय असं लहानपणापासून जास्ती हे सगळं असं नव्हतं की बिझनेसच करायचं आयुष्यात, असं काही नव्हतं. पण कल्पक असं डोकं होतं का? कल्पक आता म्हणजे कल्पक म्हणजे आयडिया सारख्या येत आहेत, नवीन काहीतरी चालू आहे, हे करायचं ते करायचं असं? नाही, एवढं उद्योगी नव्हतो मी. उद्योगी
तर एवढा मोठा उद्योगपती झालास तू. हा, उद्योगी हा थोडासा हे असा, पण म्हणजे तो स्पार्क. आता आई बाबा सांगतील हो तू लहानपणी असं करायचं असं करा, असं काही होतं का की यू जस्ट लाईक नॉर्मल अँड सडनली 16 वर्षी असं काहीतरी मोठं लाईफ चेंजिंग? नॉर्मल. मला वाटते की ते रिअल इन्सिडेंट्स बघितला, तिकडनं ती गोष्ट सुरुवात झाली, प्रोसेस झाली, मग तिकडनंच त्या गोष्टी होत गेल्या. असं नाही की लहानपणाचं काय नाही काहीतरी करायचं ते करायचं नाही काय नाही होत. ते खरंच ते बघणं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. त्याला इंडियामध्ये टू सॉल्व्ह अ बिग प्रॉब्लेम, टू सी द आयडेंटिफाईंग द बर्निंग प्रॉब्लेम इज इम्पॉर्टंट. आणि मला वाटते दॅट इज ती एक तुला ती त्या क्षणी एक एपिफनी झाली की चला आता मला हे करायचं, आणि इट जस्ट हॅपन्ड. काहीतरी त्याच्या मागे असणार, शक्ती म्हणा किंवा व्हॉट एव्हर, काय जे काय असेल सगळं ते. शक्तीच असते हो, सगळं शक्ती येते. म्हणजे आपण काय, मी काय नाही करत आहे, ते देव करून घेते आणि आपल्या ते गोष्टी करायच्यात. म्हणजे दॅट इज द थिंग. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.